हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित श्रीकृष्ण गोपी एक विविधता. श्रीकृष्णाच्या बालपणीच्या चरित्रात श्रीकृष्ण आणि गोपी यांचे नाते अतूट झाले आहे. त्याचे गोकुळातील वास्तव्य गोपींच्या प्रेमाने भरलेले आणि बहरलेले आहे. गोपींना श्रीकृष्णाशिवाय चैन पडत नसे. त्या त्याच्यावर जीवापाड प्रेम, माया, वात्सल्य करत होत्या. त्यांच्या जीवनात काही वर्षे श्रीकृष्णामुळे आनंदाचा महापूर आला आणि तमाम गोपींनी तो मनमुराद भरपूर लुटला. त्यात भरपूर विविधता आहे. त्यामुळे येथे गोपींची वर्गवारी अनेक प्रकारे करावी लागते. परंतु तेथे काटेकोरपणा मुळीच नाही. अनेक गोपी त्याच्याजवळ अनेक प्रकारे वर्तन करत होत्या. त्याने या सर्व प्रकारच्या गोपींना भरपूर प्रेम, माया, वात्सल्य दिले. त्यांचे जीवन समृद्ध केले. याचबरोबर ताटातुटीचे दुःखही दिले. त्यांना श्रीकृष्ण मिलनाची तीव्र हुरहुर आयुष्यभर लावून ठेवली. त्यायोगे नकळत का होईना, परंतु त्यांना परमात्म्याची आठवण सतत होत राहावी, त्यातच त्यांनी रममाण असावे. यापुढे इतर भौतिक गोष्टी त्यांच्यासाठी क्षुद्र व्हाव्यात. श्रीकृष्ण काळा सावळा होता, परंतु फार सशक्त आणि बलदंड होता. तो महापराक्रमी होता. त्याचे व्यक्तिमत्व अतिशय आकर्षक होते. त्याचे हास्य पाहणाऱ्याला भुरळ पाडणारे होते. त्याच्यात नेतृत्वाचे गुण होते. या सर्वांमुळे त्याच्या सहवासात येणारा त्याच्या मतानुसार त्याच्या मनाप्रमाणे करत असे. यामुळे त्याला चित्तचोर अशी उपाधी मिळाली होती. 2. प्रेम, माया, वात्सल्य. यशोदेला पुत्र झाल्याचे वर्तमान समजताच गोपींनी साज शृंगार केला आणि नटून थटून त्या बाळाला पाहण्यासाठी धावल्या. बाळाला पाहून त्यांचे देहभान हरपले. नवजात बाळाच्या आगमनाचा आनंद उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा झाला. गोपींच्या तर उत्साहाला उधाण आले होते. त्या नाचत होत्या, गात होत्या. आता बाळाला पाहायचे, त्याला मांडीत घ्यायचे, त्याला खेळवायचे, हा त्यांचा नित्य उद्योगच झाला. त्याला उचलून घेण्यासाठी त्यांच्यात स्पर्धा लागत असे. त्या बाळाला आशीर्वाद देत होत्या. त्याला दृष्ट लागू नये म्हणून त्या त्याला तीट लावत होत्या. त्याला बरे वाटावे म्हणून त्या गाणी गात होत्या. पुढे जेव्हा जेव्हा बाळावर संकटे आली, तेव्हा तेव्हा सर्व गोपी हातातील कामे टाकून बाळाच्या काळजीने धावून येत होत्या. त्याला सुखरूप पाहीपर्यंत त्यांचा जीव अर्धामुर्धा होत असे. त्यांच्या श्रद्धेप्रमाणे त्या बाळाला दृष्ट लागू नये यासाठी बाळाच्या रक्षणासाठी गंडा, दोरा, ताईत इत्यादी सर्वतोपरी उपाय करत असत. त्याची दृष्ट काढत असत. बाळाच्या जन्म सोहळ्यात गोपींनी मोठा सहभाग घेतला. त्यांनी आनंद उत्सव साजरा केला. त्या नवीन वस्त्रे नेसून नटून थटून आल्या होत्या. त्यांनी गाणी गायली, नृत्य केले. जणू काही त्यांना स्वतःलाच अपत्य झाले आहे असे प्रत्येक गोपीला झाले होते. हा जन्म सोहळा कधी संपूच नये असे प्रत्येकीला वाटत होते. श्रीकृष्ण पाहून गोपी इतक्या प्रेमाने भरून येत असत, इतक्या वात्सल्यमूर्ती होत असत की त्यांना नैसर्गिकपणे दुधाचा पान्हा फुटत असे. मग त्या त्याला प्रेमाने मांडीत घेऊन दूध पाजत असत, त्याला भरवत असत. अशा प्रकारे यशोदा ही श्रीकृष्णाची दुसरी माता असली तरी श्रीकृष्णाला अनेक मातांचा लाभ झाला होता.
श्रीकृष्ण आणि बलराम जेव्हा अंगणभर रांगत असत तेव्हा गोपी देहभान हरपून त्यांना पाहत असत. हळूहळू ते चालायला शिकले. आता ते भरपूर खोड्या करत असत. ते गोकुळभर पळापळ करत असत. त्यांच्या मागे गोपी त्यांना सांभाळायला धावत असत. ते दोघे धुळीने माखले तर त्यांना स्वच्छ करत असत. गाणी म्हणत म्हणत त्यांना आंघोळ घालत असत. त्यात त्यांची दमछाक होत असे, परंतु याचा त्या महा आनंद घेत असत. याचबरोबर त्यांच्या खोड्या पाहून त्या मनमुराद हसत असत. गोपी अशा खोड्यांचे वर्णन यशोदेला सांगत असत आणि त्याचा आनंद घेत असत. श्रीकृष्णाच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या वेणुवादनाचे गोपींनी केलेले प्रेममय वर्णन श्री भागवतात केलेले आहे. त्यामधून त्यांची श्रीकृष्णावरील प्रीती प्रगट होते. त्यांना मनोमनी श्रीकृष्णाच्या बासरी वादनाचे आणि त्यायोगे श्रीकृष्णाचेही वेड लागले होते. याचाच परिणाम पुढे रासलीला करण्यात झाला. हरिओम.